कर्जत भातगिरण सहकारी प्रक्रिया या संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत रवींद्र रमाकांत मांडे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। सहकारी अधिकारी सुनील दांगट यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना रवींद्र मांडे यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितलं की संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्थेच्या फायद्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते सर्व सहकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन व संमतीने घेतले जातील। संस्थेचं कामकाज अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे तसंच माजी आमदार सुरेश लाड यांचे विशेष आभार मानले। यासह उपस्थित सर्व सहकारी, संचालक मंडळ व संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करत त्यांनी अधिकृतपणे अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। या प्रसंगी शरद लाड, परशुराम घारे, अनिल रोकडे, बाळू थोरवे, नामदेव मोडक, गोविंद जाधव, महादेव लोंगले, भगवान चव्हाण, नंदकुमार मोरे, प्रवीण देशमुख तसंच वंदना देशमुख, छाया वेखंडे, उद्योजक रुपेश मांडे आदींसह तसंच कर्जत भातगिरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व सदस्यांच्या सहकार्याने तसेच आमचे सुधाकर भाऊ घारे, सुधाभाऊ घारे, सुरेश भाऊ लाड आणि यांच्या सहकार्याने शरद भाऊ पूर्वी चेअरमन होते, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे माझी बिनविरोध निवड झाली। त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो। संस्थेच्या फायद्यासाठी जे काम करता येईल, जे निर्णय घेता येतील ते माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साहाय्याने निर्णय घेऊन मी काम करेन। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।